नमस्कार, मी कोमल. आज सकाळी आमच्या दारावरती हा टेम्पो आला होता. त्यामध्ये 10-10 आणि 20-20 रुपयाच्या वस्तू असतात. त्यामुळं मग खाली गेलो होतो आणि थोड्याशा वस्तू वगैरे घेऊन आलो. आणि त्यानंतर मग मला काही कपड्यांना टिपा वगैरे मारायच्या होत्या. त्यामुळे मशीनवरती बसले आणि इकडे सृष्टीला आणि बबड्यासाठी मस्तपैकी मॅगी बनवली. कारण आम्हाला बाहेर जायचं होतं. बाहेर जाण्याचं कारण असं की उद्या सृष्टीचा बड्डे होता. त्यामुळे तिला ड्रेस वगैरे घेण्यासाठी जायचं होतं आणि कानिफ दादा घरी आले होते. तर जाताना आम्ही त्यांच्याच रिक्षामध्ये गेलो होतो. त्यांनी आम्हाला हिंजवडीमध्ये सोडलं आणि लगेचच भाऊजी आम्हाला घ्यायला आले होते. आणि भाऊजींच्या रिक्षात बसून लगेचच आम्ही गेलो कपड्याच्या दुकानात. आणि इकडे एवढे कपड्याचे दुकानं होते. तर सगळ्यात पहिले पंकजवाल्याच्या दुकानात गेलो होतो. तर तिथे काही सृष्टीच्या मापाचे ड्रेस वगैरे नव्हतेच. तिला जो ड्रेस आवडला होता तो तिच्या मापाचा नव्हताच. त्यामुळं मग आम्ही 4-5 दुकानं फिरलो आणि बबड्याचे पप्पा हिंजवडीमध्येच होते. तर त्यांनाही फोन करून मी बोलवून घेतलं आणि ते पण आले. आणि बबडा खूप खुश झाला होता पप्पांना बघून. त्यानंतर मग सृष्टीला एका दुकानात 2 ड्रेस आणि दुसऱ्या दुकानात 1 ड्रेस असे 3 ड्रेस घेतले. आणि इकडे बघा ह्या दुकानातल्या पायऱ्या तर अशा होत्या की असं वाटत होतं तोंडावरतीच माणूस पडतंय की काय. त्यानंतर मग तिथून कपडे वगैरे घेऊन झाले. त्यानंतर मग स्टेशनरीमध्ये गेलो कारण की सृष्टीला ड्रेसवरती मॅचिंग काही बांगड्या वगैरे घ्यायच्या होत्या. त्यामुळं मग स्टेशनरीमध्ये गेलो होतो. स्टेशनरीमधून सृष्टीला काही बांगड्या वगैरे घेऊन झाल्या. त्यानंतर बबड्याच्या गळ्यातला ओम गाठायचा होता कारण बरेच दिवस झालं होतं की ओम गाठला नव्हता. वर्ष झालं होतं. त्यानंतर ओम वगैरे गाठून घेतला आणि बबडा खूप जास्त रडत होता गळ्यातला ओम काढून घेतला म्हणून. आणि इकडे त्याला भूक लागली होती म्हणून तो गाडीत बिस्किट खात होता. आणि आज भाऊजींनी कसं काय काय माहिती आज मंचुरियन खायला गाडी थांबवली होती. त्यानंतर मग मंचुरियन वगैरे खाऊन घेतलं. आणि घरी काही भाजीपाला पण नव्हता. त्यामुळे मग म्हटलं जाता जाता भाजीपाला वगैरे पण घेऊन जावं. आणि त्यानंतर मग बबड्या इकडे गाडीत गाणे वगैरे म्हणत होता. त्यानंतर इकडे आज ह्यांचा कुणाल भाऊजींचा बर्थडे पण होता. त्यामुळे ते आम्हाला जाता जाता भेटले आणि त्यांचंही काही पार्सल घेऊन आम्ही मग आलो. आणि घरी आलो तर घरी लाईटच नव्हती. त्यानंतर मग चेंज वगैरे केलं आणि इकडे लगेचच भाऊजींच्या बड्डे सेलिब्रेशनसाठी गेलो. तिकडे त्यांना छान असं ओवाळलं वगैरे आणि बड्डे सेलिब्रेशन झालं. आणि आज जेवणाचा मेनू तिथं पावभाजी होता. सगळ्यांनी जेवण वगैरे केलं आणि असा होता आजचा दिवस.